नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण ज्वारीच्या पिठापासून खूपच खमंग खुसखुशीत अशी रेसिपी बनवणार आहोत, जी तुम्ही नाश्त्यासाठी किंवा प्रवासासाठी सुद्धा नेऊ शकता. 3 ते 4 दिवस ही रेसिपी व्यवस्थित टिकेल. चला तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी सगळ्यात आधी एक वाटण तयार करून घेते. तर यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 पाकळ्या लसूण घ्यायचं आहे. यानंतर हिरव्या मिरच्या घ्यायच्या, तर 3 हिरव्या मिरच्या मी इथे तुकडे करून घेतल्यात. यानंतर अर्धा चमचा जिरं घेतलं आहे आणि अर्धा चमचा ओवा घेतला आहे. याबरोबरच तुम्ही इथे 1 चमचा धनेसुद्धा घालू शकता. मी नंतर धन्याची पावडर घालणार आहे, त्यामुळे मी इथे धने घातलेले नाही आहेत. हे मी आता जाडसर असं वाटून घेतलं आहे. हे तयार वाटण आता बाजूला ठेवूया आणि पुढची कृती करूया. तर इथे आता एका बाउलमध्ये मी 1 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे. घरी दळून आणलेलं किंवा मार्केटमध्ये जे रेडी मिळतं कुठलंही पीठ तुम्ही इथे घेऊ शकता. यामध्ये 2 मोठे चमचे बेसन घालायचं आहे. बेसनामुळे ज्वारीच्या पिठाला बाइंडिंगसुद्धा येईल आणि रेसिपीला चवसुद्धा मस्त येईल. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मी इथे अर्धा चमचा मीठ घातलं. यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे. अर्धा चमचा इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे, रंग छान येईल रेसिपीला. यानंतर अर्धा चमचा इथे मी धन्याची पावडर घातली आहे. अर्धा चमचा सफेद तीळ घालायचे आहेत. यानंतर जे आपण वाटण तयार करून ठेवलं होतं ते घालायचं इथे. बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आहे. आणि यानंतर रेसिपी खुसखुशीत होण्यासाठी इथे 1 चमचा मी तेल घातलं आहे. हे आता सगळं छान असं एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया. नंतर पाणी घालून हे मळायचं आहे. आता इथे थोडं थोडं पाणी घालत याचा गोळा मळून घेऊया. अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. तर ह्याचा असा मी गोळा मळून घेते. पाहू शकता इथे मी याचा थोडासा घट्टसर असा गोळा तयार करून घेतला आहे. आता याच्या आपण पुऱ्या लाटून घेऊया. तर इथे मी याचा छोटा गोळा घेतला आहे. आता हे ज्वारीचं पीठ आहे, तर ज्वारीच्या पिठाला बाइंडिंग कमी असते, त्यामुळे आपल्याला याची एक एक अशी पुरी लाटून घ्यायची आहे. एक मोठी पुरी लाटून तुम्ही कट करू शकत नाही याच्या. तर इथे मी याला गोळ्याला थोडंसं तेल लावून घेतलं. पीठ लावू नका, पीठ लावलं की पुऱ्या जास्त तेल ओढून घेतात. हलक्या हाताने अशी पुरी लाटून घ्यायची आहे. ज्वारीचं पीठ आहे त्यामुळे कडा थोड्याशा याच्या अशा फाटल्यासारख्या होतात, पण आपण ह्या नंतर कट करून घेऊया. थोडीशी जाडसर अशी ही पुरी मी लाटून घेतले. तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स असतील तर तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकता, त्यामुळे सुद्धा दिसायला पुरी खूप छान दिसते. आता ह्याला राऊंड शेप यावा म्हणून मी वाटीने अशी कट करून घेते. अशीच तुम्ही फ्राय केली तरी चालेल. एक्स्ट्राचं पीठ काढून घेऊया. तर अशा मी इथे पुऱ्या तयार करून घेतल्यात. तर आपल्या 1 कप ज्वारीच्या पिठामध्ये इथे साधारण 10 पुऱ्या तयार होतात. पुऱ्या आता आपण फ्राय करूया. इथे मी तेल गरम करून घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि पुरी सोडायची आहे. पुरी अशी वर यायला लागली की अशी प्रेस करायची खाली, म्हणजे छान फुगते. याच पिठाचा तुम्ही पराठासुद्धा बनवू शकता. यामध्ये थोडंसं बेसनचं प्रमाण तुम्हाला वाढवावं लागेल. 2च्या ऐवजी 3 चमचे बेसनाचं पीठ मग तुम्ही घाला आणि याचे तुम्ही मग पराठेसुद्धा लाटू शकता. तुम्हाला जर तेलकट पुऱ्या नको असतील तर तुम्ही पराठेसुद्धा बनवून प्रवासासाठी नेऊ शकता. तर इथे मी दोन्ही बाजूनी पुरी अशी खरपूस फ्राय करून घेतले. या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत. तुम्ही 3 ते 4 दिवस प्रवासामध्ये सुद्धा या खाऊ शकता. अगदी व्यवस्थित टिकतात. किंवा कधी तुम्हाला जर नाश्त्यासाठी झटपट काहीतरी बनवायचं आहे तरीसुद्धा तुम्ही या घरी बनवू शकता. खूपच खुसखुशीत होतात. तर इथे मी ही पुरी काढून घेते.
तेल याच्यातलं सगळं निथळून घेतलं आहे. आणि अशाच आता उरलेल्या पुऱ्यासुद्धा आपण फ्राय करून घेऊया. या पुऱ्या फ्राय करण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट या पुऱ्या फ्राय होतात. अगदी साधे सोपे घरी असलेले मसाले आपण यामध्ये वापरले. तर पाहू शकता इथे सगळ्या पुऱ्या फ्राय करून झाल्यात आणि दिसायला अगदी मस्त खमंग खुसखुशीत आहेत. तर ज्वारीच्या पिठापासून आज आपण ही मसाला पुरी तयार केली. अजिबात तेल नाही आहे, पाहू शकता. तर इथे या अशा पुऱ्या तयार करून घेतल्यात. तुम्ही या लोणच्याबरोबर किंवा चटणीबरोबर सर्व करू शकता. तर खोबऱ्या लसणाच्या चटणीबरोबर सुद्धा ह्या अप्रतिम लागतात. चटणीबरोबर तुम्ही ह्या प्रवासामध्ये नेऊ शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझी रेसिपी कुठल्या शहरातून गावातून पाहताय ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.